नमस्कार. मागच्या वेळेला आपण व्यवसाय व्यवस्थापनामध्ये नियोजनामध्ये अर्थ, त्याच्या व्याख्या, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की नियोजनाचे स्वरूप कसे राहील, त्याच्यानंतर नियोजनाची वैशिष्ट्ये कसे राहतील. नियोजनाच्या वैशिष्ट्यामध्ये आपण बघितलं होतं की त्याचे प्राथमिक कार्य कोणते, बौद्धिक कार्य कोणते, सातत्याने कार्य करताना, सर्वव्यापकताने, लवचिकता, भविष्यकालीन अंदाज काय असेल, वास्तविकता काय असेल, उद्दिष्टाभिमुख नियोजन काय असेल, एकवाक्यता, निश्चित ध्येय आणि गतिमान कार्य, इतके वैशिष्ट्य आपण बघितलेले होते. आज आपण बघूया नियोजनाचं महत्व काय. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिशा देण्यासाठी सगळ्यात महत्वाचं सहाय्य जे काही कोणी करत असेल तर ते नियोजन करत असते. व्यवसाय व्यवस्थापनामध्ये नियोजन हे एक असं आहे की जी काही तुम्हाला तुमच्या उद्दिष्ट गाठण्यासाठी जी काही तुम्हाला दिशा द्यायची असेल, त्याला एक प्रकारची चालना द्यायची असेल, तर सगळ्यात महत्वाचं काम दिशा देण्यास सहाय्य करतं नियोजन. दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे बदलत्या परिस्थितीमध्ये समोर जाण्यासाठी नियोजनाचं महत्व आहे. त्याचप्रमाणे उद्दिष्टाची जी काही आपण पूर्तता करतो तिची अतिशय आवश्यकता आहे. उद्दिष्ट पूर्ततेकरिता सगळ्यात महत्वाची आवश्यकता जर काय असेल तर ते म्हणजे नियोजन आहे. कार्यक्षमतेमध्ये निश्चितच वाढ होईल. तुमचं समजा नियोजन समजा कटिबद्ध असेल, नियोजन समजा तुमचं परफेक्ट असेल तर तुमच्या कार्यक्षमतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होतं. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने तुमच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते तसंच तुमच्या खर्चावर सुद्धा नियंत्रण येतं. योग्य समजा नियोजन असेल तर जे काही तुम्ही खर्च करत आहात, ज्या काही बाबीवर तुम्ही काही खर्च करत आहात, सामुग्रीवर जे काही खर्च करत असाल, त्याचप्रमाणे तुम्ही ज्या पद्धतीने कुठल्याही मशीनवर घसाऱ्याच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा जिथे काही तुम्हाला बचत करता येईल, हे नियोजनबद्ध असल्यामुळे तुमच्या खर्चावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण राहील. तांत्रिक बदल नियोजन करत असताना कोणत्या गोष्टीची सगळ्यात महत्वाची आवश्यकता आहे, कोणतं तंत्र विकसित झालेलं आहे, कोणतं तंत्र विकसित न झालेलं आहे, यावर समजा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचार केला आणि बदल केला. विचार करून समजा जर का आपण बदल केला तर नक्कीच आपल्याला त्याचा खूप मोठा फायदा होतो. म्हणून नियोजनामध्ये तांत्रिक बदल हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. संभाव्य धोके टाळण्यासाठी आता तुम्ही बघत असाल मागच्या वर्षीपासून तर आजपर्यंत जे काही कोविड-19 मुळे जे काही संचलित होते आहे, जे काही धोके निर्माण होते आहेत, दिवसेंदिवस असं वाटत आहे की धोके वाढतच आहेत. आता कालच्या न्यूजपेपरमध्ये किंवा बातमीमध्ये तुम्ही काल बघितलं असेल की पुन्हा तिसऱ्याही लाट येते आहे आणि ती लाट लहान लेकरांवर सगळ्यात जास्त अफेक्शनेबल आहे. आता समजा याच्यावर समजा नियोजन पद्धतीने जर का मेडिकल ट्रीट्सनी त्याच्यावर समजा कारवाई नाही केली तर किती मोठा आघात होईल. म्हणजे एकंदरीत जे काही संभाव्य धोके आहेत, जे काही होऊ शकतं, जे काही धोके निर्माण होऊ शकतात, या सर्वांसाठी नियोजन हे सगळ्यात महत्वाचं आहे. नियंत्रणात सुलभता येते. आता एखादी गोष्ट जर का तुम्हाला नियंत्रित करायची असेल, होऊ शकते की एखाद्या वेळेस चुकीमुळे आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये समोर जातो. आपण काम करत आहे आणि उत्पादनाच्या बाबतीमध्ये किंवा सेवाच्या बाबतीमध्ये काम करताय, पण ते आपण चुकीमुळे करतोय, चूक होते आणि ती चूक जर का आपल्याला नियंत्रित करायची असेल तर नियोजनामध्ये आपल्याला ती चूक नियंत्रित करता येतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी काही तुम्ही वस्तूचं जे काही उत्पादित करत आहात त्या वस्तूच्या विक्रीसाठी नियोजनबद्ध असायला पाहिजे. कारण काय की विपणनामध्ये कधी मागणी वाढेल किंवा विपणनामध्ये कधी मागणी कमी होईल यावर आपण काहीही ठरवू शकत नाही, काही करू शकत नाही. म्हणजे एकंदरीत ग्राहकाला अनुसरून तुम्ही तुमची विपणनामध्ये वस्तूची ठेवण कशी करता आणि वस्तूची ठेवण करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती वस्तू सर्वात जास्त कोणत्या विपणनामध्ये, कोणत्या बाजारामध्ये सगळ्यात जास्त ग्राहक मिळेल, हे जर का तुमचं नियोजनबद्ध असेल तर नक्कीच तुमची वस्तू खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकली जाईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये विकल्या गेल्यानंतर तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त नफा होईल. म्हणजेच काय झालं की वस्तू विक्रयासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे नियोजन हे कटिबद्ध आहे. समन्वय करता येतो. आज असं म्हटलं जातं की कुठल्याही समन्वयाशिवाय कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही. आता तुम्ही बघितलं असेल की मागच्या एक 10-15 दिवसापासून रेसिमेडिसल जे इंजेक्शन आहे ते इंजेक्शनचा काळा बाजार झाला. आता हे संगमत करूनच सगळं झालं असेल ना, है ना. कोणीतरी बनवलं असेल, कोणीतरी विकलं असेल, कोणीतरी त्याच्यामध्ये काहीतरी केलं असेल आणि अशा पद्धतीने ते मार्केटमध्ये आलं, म्हणजे काळाबाजारी झाली. म्हणजे समन्वय, कोऑर्डिनेशन हे कुठलीही गोष्ट साकारण्यासाठी असतं, पण कुठलीही गोष्ट अघटित करण्यासाठी समन्वय हे नको. बरोबर. म्हणूनच एकंदरीत वस्तूचं उत्पादन करत असताना किंवा सेवा देत असताना या दोन्ही गोष्टीसाठी, कारण काय की आजच्या जगामध्ये, या स्पर्धात्मक युगामध्ये कोणतीही व्यक्ती
एक व्यक्ती कधीही कोणतीही उद्दिष्ट साध्य करू शकत नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आणि जेव्हा ते उद्दिष्ट साध्य करायचे असतील, आता वस्तूचं उत्पादन केल्यानंतर वस्तूची विक्री विपणनामध्ये करायची किंवा बाजारामध्ये करायची, या दोन्ही गोष्टी करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुमचं समन्वय कसं आहे. कारण काय की कोऑर्डिनेशन हे एका व्यक्तीमुळे होत नाही. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक व्यक्ती कधीही एकच गोष्ट करू शकेल, त्याला कुणाचा तरी आधार घ्यावा लागेल. आणि आधार घेतल्याशिवाय या स्पर्धात्मक युगामध्ये आपण टिकू शकणार नाही, आपले पाय रोवू शकणार नाही, आपले पाय घट्ट करू शकणार नाही, आपले पाय मजबूत करू शकणार नाही. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला कुणाची ना कुणाची तरी मदत घ्यावी लागते. आणि नियोजनबद्ध असेल तर नक्कीच आपणाला समन्वय करता येतो. कोणत्या वेळेस कोणत्या घटकाला, कोणत्या कामासाठी कोणत्या व्यक्तीची कोणती आवश्यकता आहे हे आपण सांगू शकतो, नियोजनबद्ध करू शकतो. साधन सामुग्रीचा सुयोग्य वापर होतो. आता मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या लेक्चरमध्ये की वस्तूचं उत्पादन करत असताना 5 मचं सगळ्यात महत्वाचं घडून येतं. आता 5 म म्हणजे मी तुम्हाला हे म्हटलं होतं की मशीन, मटेरियल, मनी, मेंटेनन्स आणि मॅनपॉवर, असे हे जे 5 एम आहेत, हे 4 एम वर 5वा एम जो आहे मेंटेनन्स, हा त्याच्यावर असतो. म्हणजे मॅनपॉवर, मशीन, मटेरियल आणि मनी या 4ही एम वर मेंटेनन्स किंवा मॅनेजमेंट हे सगळ्यात महत्वाचं असतं. आता मॅनेजमेंट करत असताना, व्यवस्थापन करत असताना या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी ज्या काही असेल त्याच्यामधलं एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामुग्री. आता कच्चा माल हा जर का सुयोग्य रीतीने तुम्ही विकत नाही घेतला किंवा त्याचं उत्पादन व्यवस्थित नसेल झालं, तर तुमचा कच्चा माल हा पक्का माल उत्पादित करत असताना किंवा वस्तूचं उत्पादन करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो सगळ्यात जास्त स्क्रॅप होईल, खराब होईल. आणि स्क्रॅपमुळे तुमच्या वस्तूच्या किमती वाढतील. म्हणजे एकंदरीत सुयोग्य सामुग्रीचा उपयोग करत असताना तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो काही कच्चा माल आहे तो नियोजित आणि चांगल्या पद्धतीचा उत्कृष्ट माल तुम्हाला विकत घ्यावा लागेल किंवा उत्पादित करावा लागेल. आणि नंतरच त्यापासून तुम्हाला पक्का माल किंवा तुम्ही जे काही वस्तू उत्पादित करत असाल त्या वस्तूचं उत्पादन करावं लागेल. म्हणजे या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला नियोजितबद्ध राहावं लागेल. म्हणूनच नियोजन हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण काय की जर का तुमचं नियोजन थोडंसंही ढासळलं तर तुमच्या वस्तूवर किंवा सेवावर सगळ्यात मोठा अफेक्ट पडेल. आणि हा अफेक्ट तुमचा नफा आणि तोटा किंवा तुमच्या बाजारामध्ये असणारी तुमची जी काही प्रत असेल, तुमची जी काही लय असेल, ती लय तोडण्यास कारणीभूत ठरेल. म्हणून साधन सामुग्रीचा सुयोग्य वापर करण्यासाठी नियोजन हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण बघूया की नियोजनाचे तत्व किंवा नियोजनाचे घटक कोणते कोणते आहेत. आता सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे तुमचं उद्दिष्ट काय आहे. बरोबर, तुमचं उद्दिष्ट काय आहे, तुम्ही कोणत्या पद्धतीने नियोजनामध्ये तुमचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि ते साध्य करण्यासाठी तुम्ही नेमकं काय करत आहात. मग नंतर येणार तुमचं स्ट्रॅटेजी. सगळ्यात महत्वाचा घटक आहे हा की जोपर्यंत तुमची व्यूहरचना किंवा डावपेच हा योग्य पद्धतीने तुम्ही ठेवणार नाही तोपर्यंत तुम्ही कोणतेही यश संपादन करू शकणार नाही. कोविडचा पहिला अफेक्शन्स आला हा 16 मार्चला सगळ्या भारतामध्ये माहीत झालं. पण नंतर तुम्ही जे काही डावपेच ठेवले, तुम्हाला असं वाटलं की कोविड हा नष्ट झाला आणि त्या कारणाने तुम्ही सगळीकडे सूट दिली. ती डावपेच तुमची चुकली. ती डावपेच चुकल्यामुळे 2021 मध्ये मार्च महिन्यामध्ये जवळपास आपण 12 किंवा 13 महिन्यामध्ये बघतो आहे मृत्यू संख्या वाढली, कोविडचे प्रकरण वाढले आणि सगळं अस्तव्यस्त झालं. देश अस्तव्यस्त झालं, तुमची अर्थसंकल्पना अस्तव्यस्त झाली, मानवी जीवन अस्तव्यस्त झालं, मानवाचं हित अस्तव्यस्त झालं. म्हणजे एकंदरीत जर का तुम्ही नियोजनबद्ध डावपेच नाही ठेवलं तर एखाद्या वेळेस एखादी कोणती घटना समजा खूप मोठ्या प्रमाणामध्ये घडली तर त्याच्यासाठी कारणीभूत असणार. आणि हे जर का नियोजनबद्ध नसलं तर काही होणार नाही. म्हणून डावपेच किंवा स्ट्रॅटेजीज हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे उद्दिष्टासाठी. मग तुमचे धोरणं कशी असायला पाहिजेत. एखाद्या वेळेस एखादी डावपेच तुमच्या उद्दिष्टासाठी जर का तुम्ही ठेवलं तर मग तुमचे धोरण कसे असायला पाहिजे, तुमच्या पॉलिसीज कशा असायला पाहिजेत. त्या पॉलिसीज किंवा जी धोरणं त्याच्याशीच निगडीत असायला पाहिजेत. नाहीतर आपण धोरण एक ठेवतो आणि वस्तू दुसरी करतो किंवा गोष्ट दुसरी करतो किंवा एखादी घटनेशी अनुरूपपणे आपण ती करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तुमची उद्दिष्ट काय आहे
त्याच्यासाठी तुम्ही डावपेच कोणत्या पद्धतीने ठेवलेलं आणि तुम्ही धोरणं कशा पद्धतीने आखतात. समजा तुमचे धोरणं त्या पद्धतीने तिथे नसतील तर त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून तुमच्या उद्दिष्टाशी अनुरूप जर का तुमच्या पॉलिसीज असल्या, तुमचे धोरणं असले तर तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये यशस्वी व्हाल. म्हणून सगळ्यात महत्वाचा घटक हे धोरण हे असतं, नियोजनामध्ये धोरण असतं. मग आपण बघूया की त्याची कार्यपद्धती कशी असायला पाहिजे. तुम्ही उद्दिष्ट ठेवले, तुम्ही स्ट्रॅटेजीज ठेवल्या, तुम्ही डावपेच आखलेत, तुम्ही धोरणं निश्चित केले आणि हे धोरणं निश्चित केल्यानंतर त्याची कार्यपद्धती तुम्ही कशी ठेवणार. आता कार्यपद्धती करत असताना तुम्हाला हे बघावं लागेल की सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. आता तुम्ही एक बघितलं असेल की घरी जर का तुमची आई भाजी करत असेल है ना, तर ती काय करते की भाजी चांगली आधी धुवून घेते. धुतल्यानंतर तिला व्यवस्थितपणे कापून घेते. कापल्यानंतर पातोलं त्या गॅसवर ठेवते. गॅसवर ठेवल्यानंतर त्याला थोडासा वेळ त्याला कुक होऊ देते. कारण काय असतं की त्या पातोल्यामध्ये असलेलं पाणी हे सुकू देते. म्हणजे पहा, कार्यपद्धतीमध्ये कोणती गोष्ट प्रथम करायची आहे, कोणती गोष्ट द्वितीय करायची आहे, द्वितीय केल्यानंतर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. आई फटकन त्या पातोल्यामध्ये तेल नाही टाकत आहे ना, बरोबर आहे ना. भाजीला फोडणी देत असताना ती तेल त्यावर टाकत नाही. त्यातलं पाणी जे काही असतं ते पाणी सुकू देतं. त्याच्यानंतर ते तेल होतं. तेल इतकं खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतच नाही, तर त्याला जितकं काही साजेस असेल तितकंच तेल ती त्याच्यामध्ये टाकतं. त्याच्यानंतर ती सगळे जे काही मसाले असतील ते मसाले सुद्धा त्यामध्ये ठेवते आणि त्याच्यानंतर ती भाजी फोडणी देते. म्हणजे पहा, नियोजनाच्या घटकामध्ये तुम्ही जे काही उद्दिष्ट ठेवता ते उद्दिष्ट ठेवल्यानंतर तुम्ही जी काही स्ट्रॅटेजी ठेवता, जे काही डावपेच आखता, ते डावपेच तुम्ही कुठल्या धोरणामध्ये आखत आहात आणि ते धोरणं तुम्ही कोणत्या कार्यपद्धतीमध्ये करतात, म्हणजे कोणतं कार्य प्रथम करायचं आहे हे म्हणजे कार्यपद्धती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नियोजनाच्या घटकामध्ये सगळ्यात महत्वाचं ही कार्यपद्धतीच आहे. आणि जर का तुम्ही बघितलं असेल की खालचं वर किंवा वरचं खाली झालं, पातोलं ठेवलं आणि नेमकी भाजी टाकून दिली आणि त्याच्यानंतर समजा तेल टाकलं तर तुमची भाजी गेली, बरोबर आहे ना. म्हणजे एकंदरीत तुमची कार्यपद्धती कशा पद्धतीने त्या उद्दिष्टाला साध्य करू शकते. कारण काय की जेव्हा तुम्ही कुठलेही डावपेच आखता तेव्हा ते आखत असताना धोरण हे निश्चित व्हायला पाहिजेत आणि त्या धोरणानुसार तुमची कार्यपद्धती सुद्धा निश्चित व्हायला पाहिजेत. तर सगळ्यात महत्वाचं घटक हे कार्यपद्धती आहे. त्यानंतर कार्यपद्धतीमध्ये करत असताना तुम्ही कार्यक्रम ठेवणार, प्रोग्राम ठेवणार. आता प्रोग्राम ठेवल्यानंतर तुम्ही कार्यपद्धतीमध्ये ठेवलं की पहिल्या क्रमांकामध्ये हे आहे, दुसऱ्या क्रमांकामध्ये हे आहे, तिसऱ्या क्रमांकामध्ये हेच आहे. तसाच कार्यक्रम, तसाच प्रोग्राम जसंच्या तसं ते आखायला पाहिजेत आणि करायला पाहिजेत. म्हणून 5वा घटक हा जो नियोजनाचा आहे तो म्हणजे कार्यक्रम. त्याच्यानंतर आपल्याला बघावं लागेल की हे सगळं करत असताना तुमचं अंदाजपत्रक काय म्हणतं. कारण काय की समजा एखादी कार्यक्रम समजा तुम्ही आखत आहात किंवा एखादी कार्यपद्धती तुम्ही समजा आखत आहात, तर ती समजा खूप अवाढव्य खर्चात जात असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा वेळ सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागेल, बरोबर. आणि जेव्हा ते वेळ खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लागेल तेव्हा वस्तूच्या उत्पादनावर त्याचा सगळ्यात मोठा अफेक्शन्स होईल, सेवावर त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अफेक्शन्स होईल. काही काळापर्यंत ऑक्सिजनचे सिलेंडरला गतिमानता नव्हती. पहा मी काय म्हणतो. पण कोविड-19च्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन्सला सगळ्यात जास्त महत्व आलं आणि ते करत असताना तुमचा अंदाज चुकला. पहा मी काय म्हणतोय, तुमचा अंदाज चुकला आणि अंदाज चुकल्यामुळे तुम्हाला वेळ लागला. आता वेळ लागला म्हणजे खर्च वाढला. काळाबाजारी का होते, काळाबाजारी का होते, ब्लॅकमेलिंग्स इन द मार्केट्समध्ये हे अफेक्शन्स काय येतं की जर का तुमच्या वस्तूला वेळ लागला, कुठल्या सेवा असो की वस्तू असो, तुमच्या सेवाला जर का तुमचा वेळ लागला तर काळाबाजारी वाढेल. आणि नेमकं हे सिलेंडरच्या बाबतीमध्ये झालं भारतामध्ये. त्यानंतर तुम्ही कोणत्या नियमामध्ये तुम्ही त्या सगळ्या गोष्टी ठेवत असता, बरोबर. तुमचे नियम काय अफेक्शनेबल्स आहेत, कोणत्या नियमाच्या आधारे तुम्ही तुमचं उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करता आणि हा सुद्धा तितकाच महत्वाचा घटक आहे. ओके देन, थँक्यू.